रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो, मी संतोष बाचकर, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. मित्रांनो, आपण एका अशा बागेवरती आतात एकूण 560 झाडांचा प्लॉट आहे. त्या बागेची मनोगत आपण शेतकरी बांधवांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. सर रामकृष्णारी. रामकृष्ण. तुमची एक छोटीशी ओळख सांगा. संजय भौसत साबळे, मुक्काम पोस्ट तांबेरे, तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. ह्या बागेचं किती वर्षापासून रामा ॲग्रोटेककडे नियोजन आहे आणि का रामा ॲग्रोटेककडे किती वर्षापासून, म्हणजे मागच्या वर्षापासून वापरता औषधं? हा, मागच्या वर्षापासून सांगतो. हां, मागच्या वर्षापासून वापरतोय आम्ही औषधं, त्याच्यामुळं आम्हाला रिझल्ट एकदम भारी आलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं ठरवलं की बाग आता ज्यावेळेस पाणी फोडणार आहे, पहिलं पाणी ज्यावेळेस पानगळ मारणार आहे, हो. त्यापासूनच रामा ॲग्रोटेकचे औषधं वापरण्याचा का निर्णय तुम्ही घेतला? कारण की त्याचा रिझल्ट असा आहे का ते कळी निघाय करता एकाच नंबर येईल. कळी एकाच भारी निघती. आणि दुसरी गोष्ट का खतं सुद्धा, आता या बागाला मी खत नाही घातलेलं तरीसुद्धा म्हणजे शेतकरी मित्रांनो, रासायनिकचा एकही दाना ह्या बागेला नाही. नाही. खरं आहे का? उकरून दाखवलं तर तरी चालन काय? उकरून दाखवलं तर बरं. मित्रांनो, मग तुम्ही ठरवलं की काय जे असेल ते रामा ॲग्रोटेकचं आहे. तेच आता रामा ॲग्रोटेकचे काय काय औषधं सोडले तुम्ही ह्या बागेला? म्हणजे रूट मॅजिक, बायो समृद्धी, ते सोडले. त्याच्यानंतर डाळिंब स्पेशल. आता ही जी बाग आहे आणि ह्या बागेचं पाणी किती तारखेचं आहे तुमचं? ते 2 फेब्रुवारीचं आहे. 2 फेब्रुवारी 2026. शेतकरी मित्रांनो, म्हणजे जवळजवळ 40 दिवसाचा हा प्लॉट आहे. 40 दिवसामध्ये बघायला जर गेलं तर मादी कळीची किती संख्या असेल काका ह्या प्लॉटवरती एकूण? तर एकूण जवळजवळ हे 500च्या पुढचे म्हणायचं. म्हणजे 400-500 एकूण 400-500 मादी कळी झाडावरती आहे. आणि बागेवरती माशी पण आलेली आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बागेची काळुखी असेल, कॅनोपी असेल, त्याच्यानंतर ह्या बागेवरली सिटिंग असेल, फ्लावरिंग असेल, तुमच्याही प्लॉटवरती, बागेवरती ह्या ज्या प्रत्येक शेतकरी बांधवाला समस्या आहे. आता मला एक सांगा, आपली जी ही पंचकृषी आहे, ह्या पंचकृषीमध्ये तुमच्या बरोबरच्या धरलेल्या शेतकरी बांधवांच्या बागा आणि आपली बाग याच्यामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला? फरक म्हणजे आज असं आहे का त्यांच्या बागांना एकाची अजून कळीच निघेल नाही. कळीच निघेल नाही, अजिबातच नाही. तर आणि आपल्या बागेला फुल कळी एकदम. बरं, तुम्हाला असं भेटलेलं कोणी विचारतं, पहिला प्रश्न काय विचारला जातो? विचारितात लोक, पण आपण सांगत नाही त्यांना. नाही कारण ते सांगत नाही मला काही गोष्टी. नाही, पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो का बागेवरती कळी आहे का, आमचा असा प्रॉब्लेम राहिला आहे, तुम्ही काय करता, बरोबर आहे की नाही? आता मला एक म्हणायचं की प्रत्येक जो डाळिंब बागायतदार आहे महाराष्ट्रामधला किंवा भारत देशामधला, या शेतकरी बांधवांना तुम्ही रामा ॲग्रोटेक बद्दल काय सांगू शकाल? त्यांना चांगलं सांगणार, आपल्याला रिझल्टच तसा आहे तो. म्हणजे शेतकरी बांधवांना रामा ॲग्रो औषध वापरायला पाहिजे, सर्व हेच वापरायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ह्या बागेची जी यशोगाथा आहे, या बागेचं पहिल्या पाण्यासाठी आपण फॉस्फरिक ॲसिड, रूट मॅजिक सोडलं, त्याच्यानंतर डाळिंब स्पेशल, त्याच्यानंतरचा रामा झुराबावन 34 5 लिटर एकरी आणि बायो सृष्टी हे 2 एकत्र करून दुसरा डोस दिलता. परत तिसरा डोस रिपीट बायो समृद्धी, डाळिंब स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन हे दिले असल्या कारणानं ह्या बागेवरती एकूण 560 झाडांचा प्लॉट आहे. 500 झाडांच्या प्लॉटवरती प्रत्येक झाडावरती 200-250 मादी कळी आणि नरफुल मिळून 500-600 कळी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोडात आणि शेंड्यावरती जी कळीचा जो स्ट्रोक आहे, हा स्ट्रोक कसा आहे? मोठा आहे. असा ह्या उन्हाळ्यामध्ये असू द्या किंवा पाहायला मिळतोय का? नाही ना. आता याची साईज कुठपर्यंत जाईल? साईज मोठी होणार की नाही? तर शेतकरी मित्रांनो, ही झाली आपली ह्या बागेची फ्लावरिंग, म्हणजे पानगळपासून ते फ्लावरिंग आणि सेटीपर्यंत जी यशोगाथा आहे. या पुढची जी यशोगाथा आहे आम्ही नक्कीच रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती पुढच्या मंथमध्ये टाकणारच आहे.